गेल्या अनेक दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशा चर्चा आहेत। तर एनडीएमध्ये समावेशाच्या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। मात्र भाजप श्रेष्ठींनी दोन्ही राष्ट्रवादींसमोर एक अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच पवारांची राष्ट्रवादीचा एनडीएमध्ये समावेश होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे एनडीएत समावेशासाठी शरद पवारांच्या समोर विलीनीकरणाची अट ठेवल्याचं आता कळतं आहे। तर विलीनीकरणानंतर दोन्ही राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळणार अशी देखील माहिती सूत्रांनी दिली। मात्र विलीनीकरणाला सुनेत्रा पवारांचा विरोध असल्याची चर्चा सुरू झाली। दरम्यान यावर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है, ये डिनाई कर रहे हैं। हम उनके ऊपर विश्वास करते हैं। जयंत पाटील साहेब जाणार नाहीत अशी मला निश्चितपणे खात्री आहे। तो मुद्दा बाजूला ठेवूया, परंतु आज भाजपची अवस्था काय, मूळ भाजपच्या लोकांची अवस्था या राज्यामध्ये काय आहे, कोल्हापूरमध्ये बघितलं तर हळवणकर साहेबांची अवस्था काय आहे आज, आणि म्हणून मूळ भाजपची लोक आज भाजपमध्ये पदावर नाही आहेत, परंतु बाहेरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव साहेब या सगळ्यांच्याकडून आलेलीच लोक आज पुढे आहेत। मंत्रिमंडळाचा हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल, मंत्रिमंडळात सुद्धा संख्या कुणाची आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या सगळ्यांकडून आलेल्यांची संख्या तिथं जास्त दिसते। मूळ भाजपवाल्या हा सतरंजा उचलायचं काम करत होता, तो अजून देखील सतरंजाच उचलतो।